30% वेतनवाढ, समान काम, समान वेतन, एनएमआरच्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा प्रदान करा अशा प्रमुख मागण्यांसाठी वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांनी 5 मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचे दंड प्रशासनाविरोधात थोपटले आहे. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगार मागील 15 ते 20 वर्षापासून काम करीत आहे. कामगारांनी विविध माध्यमातून आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र कामगारांना अद्यापही न्याय मिळाला नाही. त्यामुळे 28 कंत्राटी कामगार संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना कृती समिती 2024ची स्थापना केली. समितीतर्फे सर्व वीज कंत्राटी कामगारांना 30% वेतनवाढ, एनएमआरच्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा व समान काम समान वेतन या प्रमुख मागण्यांसाठी 9 फेब्रुवारीपासून टप्प्यात आंदोलनाची सुरुवात करण्यात आली होती. 5 मार्चला मध्यरात्रीपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला होता. त्यानुसार आज सकाळी 10 वाजतापासून चंद्रपूर महाौष्णिक वीज केंद्रासमोरील राष्ट्रवादी नगर येथे वीज कामगारांनी बेमुदत कामबंद धरणे आंदोलन सुरुवात केली. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे. महाराष्ट्र लेवलवर 28 संघटना या राज्यव्यापी आंदोलनामध्ये जोडलेल्या आहेत. 9 तारखेपासून जे आपले टप्पे चालू आहे या 6व्या टप्प्यापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. परंतु एवढे लोक महाराष्ट्रामध्ये तीनही वीज कंपनीच्या होल्डिंग कंपनीमध्ये संपावर असून प्रशासनाने अजूनही त्याची दखल घेतलेली नाही आहे. नॉमिनल एक आजच्या तारखेमध्ये मीटिंग लावून कामगारांचं समाधान होईल, संप मागे घेतील या उद्देशानं त्यांनी आज मीटिंग लावलेली आहे. परंतु तसं न होता आम्हाला पूर्णपणे आमच्या ज्या मागण्या आहेत, प्रमुख मागण्या महाजन तीनही होल्डिंग कंपनीकडून आम्हाला जो 30% पगारवाढ पाहिजे त्या पगारवाढी दरम्यान आणि समान काम समान वेतन आणि एनएमआर या प्रमुख 3 मागण्या घेऊन हा राज्यव्यापी आंदोलन आपण उभा केलेला आहे संघटनेतर्फे. मी चंद्रपूरवरून युवराज महिन कृती समितीचा नियोजक म्हणून मी या ठिकाणी बोलत आहोत की येथंही चंद्रपूरला आता जेवढ्या CTPS मध्ये कामगार संघटना आहेत तेवढ्या या ठिकाणी जुळलेल्या आहेत आणि या भव्यरूपी असं आंदोलन सुरू आहे. या महापारेषण महावितरणचे जे जनरेशन आहे ते कमी प्रमाणात झालेलं आहे, परंतु प्रशासन अजूनही दखल घेत नाही आहे. तरी पण या तुमच्या माध्यमातून मी हे सांगत आहो की प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर या कामगाराचा जो रस्त्यावर कामगार उतरलेला आहे या कामगाराचा तोडगा काढून यांना नियमित कामावर जाण्यासाठी त्यांच्या मागण्या पूर्ण करावे हेच मी विनंती करत आहे.